केलं बरं? रात्रभर बाळाला झोप दिला नाही की बाबा नाही काय केलं बरं बाळानं तुम्हाला रात्रभर सांगा कुई बरं कुई आवाज कुई करून. कुई 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 केलं या कसं कसं कोण कोण करते? अगं रातभर वय 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 माय बेजार झाली की रडकुंडी आली नुसती अरे झोप की बाबा की बाबा दिंदा 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 झोकाची सवय नाही नानाची सवय तिला त्याला काय म्हणे सकाळी पहाटे 5ला रावसापचे पाय धरते पण घरी चाला हरपळून गेली डोळे तर झोपीला तिला रात्री नाना दिसाना गेले असतील तिला दिवस दिसले असतील बघ. रात्री देव दिसले तिला खरंच तिला झोपत नाही ना झोपीला बरं, आता इथं- ताटून गेले की गाडी मध्ये उठवा कोणाला तर कोणीच नाही उठवायला. मी होते उलीचा घेत होते जरासं हाणं नाही म्हणायची इकडे ती काय ऐकत आहे का काय करत काय करते पेतय प्यादा घेतलं की संघाकार कारच करून द्यावला नाव कसं ठेवलंय मग बापानं पार्क संघाकार संग कारा म्हणायला सगळं येते का तुम्हाला नाही येतं झोपू घातलं चांगलं तुमची दिंडी काढली असते तुम्ही लय बिनफिकर जाऊ तिकडे जाऊन झोप लाव कुठं तिकडे मी तर झोपल्यात की मग उठून कसं घेतलं नाही बाळाला बाई मला नाही झोपाळती तुम्हाला लय झोप आली तुमच्या बाईकडेच नेत नाव की आज आम्ही बी तुम्हाला लय झोप आली होती. जायचं का लोणगावला नाही ना लोणगावला जायचं नाही चुलत्याला पाहिजे तर चुलत्या जवळ नेऊन टाकायला पाहिजे होतं का होय. तुमचा हाय का तिकडं हाय कुठं काय नाही तुला केलं का वाढलं दिलं तर काय पत्ता आहे सगळ्या झोपल्या बोंबाट काय 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 केलं बरं रात्री नवऱ्यानं खरं खरं इमानदारीनं सांगायचं तोवर 11 वाजत होतं 12-1 वाजता जागी होती की 7ला झोपली. नाव काय सांगते पिपली पिपली आहे जत्रा कुठली त्या आहे सासा सुनाला दावे लागते पिपली लय आम्हाला बांधतात धरीन झिपरीन दावीन पिपरी ह्याला दावे लागणार आहे आज मला हो काय भांग दौड 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 आहे का? हं? हो, लय दाबला असताल काल उगा आपलं नटून खटूनच फिरून. आज डबल साड्या घालायच्या घाला घाला आंघोळ्या करा दात पितं वासा तोंड धुवा चला लग्न लावायचं देवाचं लग्न तर लागलं आता जत्राला चला आता जत्रा आहे की आज मोगऱ्याची ही सगळी जायचीच ना होय यायचं का तुम्हाला काल केलं रात्री दर्शन आम्हाला जायचं आज डबल परत जायचं माझी मम्मी जाणार उठा उठा दात गीत घासा तोंड धुवा आई हाका मारून भाटच गेला ना उठाची आई काकू गेली मला कुणाच्या गाडीत जाते ह्यांच्या गाडीत मागे बसून आता ह्यांना तर जागा पुरत नाही मध्ये डिकीत टाकले ते 1-2 वेळा आपल्याला कुठं टाकते ना आता आपल्याला पुढच्या डिकीत आपल्याला टाकायचं लेकरं डिकीत आहे इथून तिथून काय जवळ आहे का नाही गाव 100 किलोमीटर तेच की वरच्या टपावर गाडीच्या तिथं बसवायचं तिथेच बसावं लागते बाबा तिथे जागा नाही. आता हिला टाकावं डिकीत मग मी तर बसतच नाही डिकीत बसत आम्ही तिकीट बसतात तुम्ही काय जागा होती याला मोगऱ्याला करून लेकरासाठी गर्दी फिरदी ना ना आज गाडी सारखं आज नव्हतं गर्दी असते तिकडे लय गर्दी बरं झालं काल रस्ता बारीक आहे एवढी एवढं लय गर्दी उरका तोंड लागा रस्त्याला नाना एकटेच घरी आहे तर नाना रात्री म्हणते ते 12-1 वाजेपर्यंत का होईना पण घरी या नानाला जागा उचलून आली ना पिठी राहून संघाकार हलवायचा झुलवायचा हलवायचा हलवायचा चालूच असते अगं रातभर बेजार आहे की तुझ्या कशाला इकडे बघते असं घ्यायचं आणि अगं तसंच करा म्हणायला ते रात्री. मला सुद्धा पोरग करायला होतं तसंच करा म्हणायला रात्री ग कुई 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 आरबळून गेली ती. मी करीत बघायला आणि लेकरू इकडं लावलाय बघायला काल एवढं वाट बघितली का मैत्रिणीने जानूची का नाही जानूची वाट बघूया आम्ही दोन गेलो तिकडं थकून आली का नाही कुठे इथं किलंदीच्या लोला कुठे घाला एक सुद्धा गुडताना नाही सकाळपर्यंत बापरे लय अवघड झालं कडे मग अवघड झालं गडे. पुन्हा जादू आल्यावर जादूचं पाजलं का नाही बघ तुम्ही पाजलं जादूला हो का हे माझी ना मोठी आतू हे माझे मोठे मामा ह्याच्या लग्नाला ना 20-25 वर्ष व्हायला लागले तर आम्ही सगळे देव बघितले आम्ही सगळ्या देवाचं दर्शन घेतलं पण देव खरा तर माणसामध्ये असतोय की हो का हे आमची मोठी आत्यामध्ये आणि आमच्या मोठ्या मामामध्ये
ह्या दोघासारखा देव आम्हाला कुठंच नाही मिळत. कुठे बी गेलं तर इकडे या पहिल्यांदा इकडं बोलून पाहुणचार करणं सगळं ह्याच्याकडं ही आम्ही ताळो की आम्हाला कशाचीच कमी नसते. असं वाटतंय आम्ही धनेगावलाच आहोत आणि घरीच आहोत. पण ती माणसातला देव कशामुळे आहेत त्याचं कारण काय? ते आता मम्मी सांगते. आता हे आमचे मोठे नंद आहेत, हे आमचे मोठे भाऊ आहेत. ह्याला कसं सांगायचं तसं अवघड वाटायले मला सांगतात. ती मुलगी झाली आम्हाला 25 वर्षाला म्हणा. थँक्यू सांगू ती सांगायला मला. सांग तुला कसं सांग वाटतंय तसं. रडून सांग नाही तर हसून सांग. काही नाही सांगता येत बाबा मला. अगं सांग थोडं रडा आधी मग पुन्हा सांग मग. तिला आधी झोप नाही ना. अगं ह्याचं कारण तर कळू दे की देवात माणसातला देव कसा हुडकला पाहिजे कसा सापडला पाहिजे ही तर कारण तर कळायला पाहिजे. हा सांग बोल केव्हा ना कशा वहिनी. कोणाला आवडत अगं सांग आता काय करावं. हो का. हे आमचे मोठे नंद आहे, हे आमचे मोठे भाऊ आहेत. ह्यांच्या लग्नाला 20-25 वर्ष झाले पण ह्यांना काय लेकरू बाळ झालं नाही. ह्यांनी मग प्रयत्न केले, दवाखाने उपचार सगळे करून बघितले. मग नंतरच्याला त्यांच्या 4थ्या नंबरच्या बहिणीनं त्यांना 2 मुली झाल्या होत्या आवळ्या जावळ्या. मग त्यांनी एक मुलगी हो का ह्यांना ह्यांच्याकडे दिलेली आहे. माझ्या गणू बरोबरची मुलगी आहे. 5-6 वर्ष झाला असं गणू आणि दोघी बराबरच्याच आहेत असे तिघं मिळून. अहो काय तेव्हापासून 6 महिन्यापासून ही सांभाळते तिकडं. मी पाजलंय ह्याला रानूला. ह्याला आई वडील माहिती नाही काय नाही. आई वडिलाला काका आणि मावशी म्हणते आणि ह्याला आई आणि पप्पा म्हणते. दाजी तुम्हाला कसं वाटतंय बरं आता हे असं? भारी वाटतंय काय वाटतं. बघा किती कशा आहेत कशा बोलायला त्यांना वाटत. बघ ह्याला म्हणतात माणसातला देव शोधणे. खरा देव माणूस हिथं भेटतय. खरंच आहे तर बरं. कालपासून आलो तुमची वाट बघून बघून त्यांचे डोळे गेले की तुम्ही सकाळी आला होता त्यांना भेटायला. तुम्ही किती देव माणसं होती बघा की. ती देव माणसं धावायला पण तुम्ही त्या रानूच्या तर मैत्रिणी जमा करून माणसं येणार आहेत म्हणून बरं आखी ही घालीला दिवस घालीला आहे का त्या रानू. आता चला जत्रेला. लोकश काय बोलशील बघ. अरे इकडे बघ ते दुपन दूर जाईल डोळ्यात. आता मावशीच्या घरी आलीस तुला कसं वाटतंय कसं नाही? बरं वाटायले का? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. गाव आलती का इकडे? नाही आली. पहिलीच बारी आहे. आलते की वाटतं. जानू आलती माग लग्नाला है ना. काही नव्हतं काहीच. काय नव्हतं. आठवलं नाही का रानू बोलतात फडफडा. आहे का त्या रानू? माझे काय भाऊजाई माझी किती वर्ष तुझ्या लग्नाला? 13 वर्ष लागलं. 13 वर्षानंतर आली तुझ्याकडे याकडे भेटाय तुला. लग्नाला 13 वर्ष लागलंय. पहिल्या महिन्यात भेटायला आले. लोकांना पटणार नाही ना दोनदा आलती म्हणायची त्यांना कळतंय. येतात अजून. बरं आपण जिथं जातो तिथं व्हिडिओ काढतो त्यांना लगेच दिसतंय. आले ना पण माझी इच्छा पूर्ण झाली. 2 दिवसापासून होती येण्याची. हा करा बरं आंघोळी पटपट आता लवकर उरकून घ्या. तिकडे आई वाट बघत बसली बा. तिकडं आणखी गंगाला जायचं दर्शन करायला. तिकडे जायचं पुन्हा आंघोळी करायच्यात. हिथं आंघोळी करण्यापेक्षा गंगाला चला आंघोळी करायला. चिकन गाळ मरण सांग खरंच नाही का? मला नाही नाकानं जमत गारव्यात. इथंच करा बोरच मोठ. ह्याला एक काम करा की ग बोर चालू करा ना विद्युत पाईपा खाली. एक पण आपली पूजा उठा आपण करतो. या आंघोळ्या करून देवाला जायचं आपल्या जत्राला जायचं. तळी उचलायची. हा डोकं धुवायचं.